सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारे हे आयते बनवायला खरंच खूप सोपे आहेत. दुपारच्या जेवणासाठी असू देत किंवा जेवणाला काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं हे कळत नसेल, तर झटपट हे आयते तयार होतात. या आयत्यांचे खूप सारे चोचले नसतात बरं का. याला चटणी सुद्धा चालते, एखादी भाजी असेल तरी चालते. तुम्ही खिरीसोबत खाऊ शकता किंवा आमरस सोबत सुद्धा टेस्ट करू शकता. इतक्या सगळ्या पदार्थांसोबत हे आयते जातात. फक्त 2 पदार्थांपासून तयार होणारा विदर्भातला सगळ्यात फेमस असा हा पदार्थ. यासाठी 1 कप भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय आणि सोबतच अर्धा कप भरून आपलं रेग्युलर गव्हाचं पीठ घेतलंय. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घालून सरसरीत असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचंय. विदर्भामध्ये हे आयते असे सिंपल सुद्धा केले जातात किंवा अगदी कोवळ्या लसणाच्या पातीचे सुद्धा केले जातात. गोड आयते सुद्धा बनवले जातात. खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे आयते बनवले जातात. 1.5 कप पिठासाठी साधारण आपल्याला 4 ते 5 कप भरून पाणी यासाठी लागणार आहे. तर पिठातल्या संपूर्ण गुठळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत. आता सध्या थोडंसं पीठ मला ना जास्त दाटसर वाटतंय, तर यासाठी आणखीन अर्धी वाटी भरून यामध्ये पाणी वाढवू. तर हे बघा छान सरसरीत असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता जर अंदाज सांगायचा झाला, तर घावण्यासाठी आपण खूप पातळ असं हे मिश्रण ठेवत असतो. तर त्यापेक्षा थोडंसं हे हलकंसं दाटसर आहे. 5-1 मिनिटांसाठी फक्त हे पीठ भिजू देऊयात. तोपर्यंत एक झटपट तयार होणारी चटणी बनवून घेऊ. तर आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. यासाठी अर्धा कप भरून इथं ओल्या नारळाचे काप घेतले. 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि याचबरोबर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्यात. चटणीला छान दाटसरपणा यावा यासाठी 2 मोठे चमचे भरून फुटाण्याची डाळ यामध्ये घातली आहे आणि अगदी थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे आयते खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्ही इथे सर्व्ह करू शकता किंवा सुक्या भाज्या आहेत, बटाट्याची भाजी आहे यासोबत सुद्धा खूप छान हे आयते लागतात. सोबतच तुम्हाला जर यासोबत खीर द्यायची असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या खीर तुम्ही सर्व्ह करू शकता आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून हे आयते आमरसासोबत खाल्ले जातात. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये चटणी, भाजी किंवा आमरस, खीर अशी बनवू शकता. आता इथे जी चटणी आपण बनवलेली आहे, ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ, दाटसर ठेवू शकता. चवीपुरते यामध्ये मी मीठ घातलेले आहे. घातलेलं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एक छान खमंग अशी फोडणी याला देऊयात. तर यासाठी 2 चमचे तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे. सोबतच थोडीशी हिंग पावडर सुद्धा आपल्याला घालायची, अंदाजे 1 पाव चमचा आणि याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. तर फोडणी चांगली तडतडली की ही खमंग फोडणी आपल्याला या चटणीवरती घालायची आणि हलकीशी मिक्स करून घ्यायची. तर इथे अगदी झटपट आणि खमंग अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली. तर एक साधारण 5-6 मिनिटामध्ये चटणी तयार होते आणि इकडं पीठ सुद्धा चांगलं भिजलं जातं. आता पटकन आयते बनवायला घेऊयात. तर इथे डोसा तवा हलकासा गरम करून घेतला. यावरती अगदी अर्धा चमचा आपल्याला तेल सोडायचंय. तेल सगळ्या बाजूने चांगलं पसरवून घ्यायचं. आता यावरती आपल्याला पीठ सोडून घ्यायचंय. तर हे पहा सगळ्या बाजूने असं पसरवून हे पीठ घालायचं आणि यामध्ये पडणारी जी जाळी आहे ती अशीच आपल्याला ठेवायची. ही अजिबात आपल्याला पिठाने घालवायची नाही. या जाळीमुळे छान खमंगपणा येतो आणि हे आयते चांगले जाळीदार तयार होतात, मस्त वाफवले जातात. तवा थोडासा मोठा आहे यामुळे सगळ्या बाजूने व्यवस्थित मिश्रण पसरवून घालायचंय म्हणजे एकसारखं आयते तयार होतं. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे. थोडंसं वरचं आवरण जे आहे ते थोडंसं कोरडं वाटायला लागलं, की यावरती आपल्याला तेल घालायचंय. कडांसोबतच मध्ये सुद्धा आपल्याला थोडं-थोडं तेल घालायचंय म्हणजे जे होल आहे त्यामध्ये तेल जाईल आणि मस्त आयतं भाजलं जाईल. मीडियम टू हाय फ्लेमवरती साधारण तेल घातल्यानंतर 2-1 मिनिटांनी हे आयते बघा छान खालून सुटलेले आहेत. थोड्याशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करून तुम्ही हे भाजू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर एकाच साइडने तुम्ही भाजून घेतले तरी सुद्धा चालेल. आता तुम्ही याचा रंग बघू शकता. मस्त खरपूस असा रंग आलेला आहे. सोबतच जाळी सुद्धा अप्रतिम पडली आहे. आता हे जे आयते आहेत ते थोडेसे मऊ लुसलुशीत असे असतात. पण जर तुम्हाला क्रिस्पी करायचे असतील तर मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती तुम्ही हे आणखीन एक अर्धा मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. तर पलटी करून साधारण 1 मिनिटभरासाठी हे आयटम मी भाजून घेतलेलं आहे. मस्त जाळी सुटलेली आहे. सोबतच छान हे सगळ्या बाजूने भाजून झालंय. आता हे काढून घेऊयात. आता पुन्हा आयतं घालून घेऊया. तर यासाठी मी इथे तेल घातलेलं नाही कारण सुरुवातीचं जे तेल आहे ते बऱ्यापैकी तव्यामध्ये होतं. यासाठी तेल सारखं-सारखं यामध्ये घालायचं नाही. आता गॅसची फ्लेम पुन्हा मीडियम टू हाय करायची आणि आयतं सगळ्या बाजूने चांगलं पसरवून
यामध्ये घालायचंय. व्यवस्थित याला जाळी पडायला हवी. जर मिश्रण थोडंसं दाटसर वाटत असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी यामध्ये वाढवू शकता. तर इथे दुसरं आयतं सुद्धा तयार झालेलं आहे. आता पटकन सर्व्ह करायला घेऊयात. तर तयार केलेली ही चटणी आपण ताटामध्ये वाढूयात. सोबतच मी इथं मस्त शेंगदाणे आणि लसणाची चटणी सुद्धा सर्व्ह केलेली आहे, की जी या आयत्यांसोबत मस्त लागते. सोबतच मस्त जाळीदार असे आयते. सकाळच्या घाईमध्ये पोटभरीचा आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता. एवढ्या मिश्रणामध्ये जवळ आसपास 7 ते 8 आयते तयार होतात. मोठ्या साईजचे मी हे बनवले आहेत, पण लहान साईजचे जर तुम्ही बनवलेत तर यापेक्षा जास्त सुद्धा होतील. तर हे बघा मस्त मऊसूत आणि लुसलुशीत असे हे आयते तयार झालेले आहेत. आशा करत आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.